नमस्कार, मी मोना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन। चला तर आज आपण बनवूया हरभऱ्याचा मसाले भात। एकदम महाराष्ट्रीयन पद्धत आहे, सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। सर्वप्रथम हे हिरवे वाटाणे आहेत, सोलून घेतले हिरवे हरभरे आहेत, ते सोलून घेतलेले आहेत आपण। त्यानंतर हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। तर हे माप आहे, याच्यामध्ये 3 माप घेतलेला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण 700 ग्रॅम वगैरे हा भात तांदूळ असेल। त्यानंतर लसूण, खोबरं, जिरे पावडर आणि कोथिंबीर याचं पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे। लांब चिरून घेतलेला कांदा, खडे मसाले, नंतर हिरवी मिरची, छोटासा टोमॅटो, हळद, जिरे, थोडा गोडा मसाला, मीठ आणि थोडा गरम मसाला आणि आपला बिर्याणी मसाला इथं वापरणार आहोत। नाही वापरला तरीही चालेल। तर चला सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम मी इथं पातेलं गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे मी इथं तेल वापरलेलं आहे। तुम्ही तूप थोडंसं वापरणार असाल तरीही वापरू शकता सुरुवातीला। तर मी इथं आधी तेलामध्येच हे सर्व मसाले भाजून घेणार आहे। तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की आपले खडे मसाले आहेत ते खडे मसाले घालायचे आणि वरून उभा लांब चिरून घेतलेला जो कांदा आहे, 2 मोठे कांदे आहेत, हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं पिंकिश कलर येईपर्यंत याला आपण भाजून घेऊयात। एकदम पिंकिश असा कलर आला की एक छोटा टोमॅटो जो आपण कट करून ठेवलेला होता तो टोमॅटो घालायचा, वरून हिरवी मिरची घालायची आणि छान हे मिश्रण 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं तेलामध्ये। आणि नंतर आपण जो आपला मसाला पाणी न घालता वाटण करून ठेवलेला आहे तो मसाला घालायचा। तर इथं काय झालं की माझ्याकडे जी हिरवी आपली कोथिंबीर असते ओली ती संपली होती। तर मी इथं आपले जी कोथिंबीर आहे ती सुकवून डब्यामध्ये बंद करून ठेवते, त्याची पावडर करून। तर तीच पावडर मी या मसाल्यामध्ये वापरलेली आहे वाटण करत असताना। त्यामुळे हा मसाला जो आहे एकदम घट्ट झालेला आहे, पाण्याचा अंश खूप कमी या मसाल्यामध्ये राहिलेला आहे। तर हा मसाला आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि 1-2 मिनिटांमध्ये व्यवस्थित हा तेलामध्ये भाजला जातो। तर हा भाजून झाला की याच्यामध्ये आपण घालणार आहोत जे आपले हरभरे आहेत, आपण साईडला घेतलेले ते धुवून ठेवायचे आणि हे हरभरे याच्यामध्ये घालायचे। तर हे सर्व प्रोसिजर करत असताना एका साईडला दुसऱ्या साईडला आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आपल्या या सर्व मिश्रणामध्ये उकळलेलं जे गरम पाणी आहे तेच पाणी याच्यामध्ये आपण वापरणार आहोत। तर जे हरभरे होते ते धुवून याच्यामध्ये घालायचे। जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या अर्धे आपण याच्यामध्ये हरभरे वापरणार आहोत। तर हरभरे घातले, ते छान 2 मिनिटं या सर्व मिश्रणामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपले मसाले आपण वापरणार आहोत ते सर्व मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत। तर चवीनुसार मीठ घालायचं, त्याचबरोबर जो आपला मसाला आहे गोडा मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हे सर्व मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत। नाही घातले तरीही चालतील। जो एकदम भन्नाट असा हा आपल्या जिरे, लसूण आणि कोथिंबीर, खोबऱ्याचा मसाल्याचा जो चव आहे की नाही, वास आणि चव, तो या हरभऱ्याबरोबर, इंद्रायणी तांदळांबरोबर खूपच छान येतो। हे मसाले स्किप जरी केले तरी जुन्या पद्धतीने ज्या आपल्या आजी वगैरे बनवायच्या त्या पद्धतीचा हा भात खूप छान लागतो। तर इथं मी आता मसाले वापरलेले आहेत, थोडेच मसाले वापरायचे, खूप जास्त वापरायचे नाहीत, नाहीतर मग मसाल्यांचा चव जास्त येते या भाताला। तर इथं मी आपले जे गरम मसाला, बिर्याणी मसाला, गोडा मसाला थोडा अर्धा चमचा घातलेला आहे। वरून हळद घालायची। सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं, 1-2 मिनिटं परतून घ्यायचं सर्व आणि त्याच्यामध्ये जे गरम करून ठेवलेलं पाणी आहे उकळण्यासाठी ते पाणी घालायचं। एकतर उकळलेलं पाणी घातल्याने या सर्व मिश्रणाला पटकन उकळी येते आणि जो आपले मसाल्याचा कलर आहे आपण वापरलेला, हिरवी जी कोथिंबीर वगैरे आपले जे मसाले आहेत त्याचा तवंग या भाताला किंवा कलर खूप छान खुलून येतो आणि वासही सुंदर सुटतो। तर आणि उकळीही पटकन आली तर काय होतं की हरभरे आहेत ना, हे तांदळाच्या तुलनेमध्ये शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतात। त्यामुळं काय करायचं की या मिश्रणाला उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटं हरभरे
या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपले इंद्रायणी तांदूळ आहेत ते धुवून या पाण्यामध्ये ओतायचे। त्याच्याने काय होतं की इक्वली तांदळाबरोबर हरभरेही त्याच वेळेस शिजले जातात, नाहीतर मग ते साल जाड असते आपल्या हरभऱ्यांची, त्यामुळे ते कच्चे राहण्याची शक्यता असते। तर इथं 1-2 ते 3 मिनटं आपण हरभरे शिजवून घेतले या पाण्यामध्ये आणि नंतर आपण हे तांदूळ धुवून याच्यामध्ये घालणार आहोत। तर कधीही आपला जो मसाले भात आहे म्हणजे पावटे भात म्हणा, वाटाणे भात किंवा आपण जे बटाटा, वांग, वाटाणा एकत्र मिक्स करून व्हेजिटेबल्सचा भात बनवतो, फोडणीचा जो मसाले भात आहे त्याच्यामध्ये नेहमी इंद्रायणी तांदळाचाच हा भात बनवायचा। चव खूप छान येते या इंद्रायणी तांदळाची मसाले भाताला। तर इथं मी आता तांदूळ घातलेले आहेत आणि एकजीव करून हे मिश्रण घेतलेलं आहे। तर 1 मिनिटामध्ये याला उकळी आली। उकळी आल्यानंतर एक फुल गॅस करून 2 मिनटं हे तांदूळ शिजवून घ्यायचे। काय होतं की इंद्रायणी तांदूळ हा खूप जास्त चिकट असल्यामुळे जेवढा तो नवीन असतो तेवढा तो चिकट असतो। तर हे आहेत ते तांदूळ नवीन आहेत, त्यामुळे हा चिकट आहे खूप तांदूळ। तर काय होतं की वरती पाण्याचा थर राहतो आणि खाली भात करपण्याची शक्यता असते, त्यामुळे पातेल्यामध्ये नेहमी भात करत असताना इंद्रायणी तांदळाचा हा हलवूनच घ्यावा लागतो। त्यामुळे व्यवस्थित इक्वली हा शिजतो, वरून पाणी राहत नाही आणि खालीही तो व्यवस्थित शिजला जातो, करपत नाही। तर 2 मिनटं याला उकळी आल्यानंतर आपण हा तांदूळ हलवून शिजवणार आहोत। तर 2 मिनटं झालेली आहेत, हे पाणी आपलं आटत आहे या भातामधलं। तर आपण हा हलवून घेऊयात आणि हलवून घेतल्यानंतर याच्यावरती 2 मिनटं झाकण ठेवून याला वाफ देऊन घ्यायची। तर बऱ्यापैकी याच्यातलं पाणी आपलं आटत आलेलं आहे। तर पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित हलवून घेऊयात 1-2 मिनटं आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत। या भाताच्या मसाल्याची चव ना खूप छान येते आणि हरभरे जे आपले ओले हरभरे असतात, इंद्रायणी तांदूळ आणि हरभरे यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच छान लागतं। तर आपण हे 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने झाकण ठेवून काढून हलवून हा भात आपण शिजवून घेणार आहोत। तर बघू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की इंद्रायणी तांदूळ आणि त्यातही नवीन इंद्रायणी तांदूळ असेल तर तो असा वरती पाणी साचवून ठेवतो आणि खाली करपण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीनेच हा शिजवून घ्यायचा हलवून। तर कुकरमध्ये शिजवत असताना ना पाणी त्या प्रमाणामध्येच वापरायचं, कारण पाणी इंद्रायणी तांदळाला खूप कमी लागतं। त्या प्रमाणामध्ये घातलं तर कुकरमध्येही 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित हा भात शिजला जातो। तर बघू शकता 90% आपला भात हा शिजत आलेला आहे पूर्णपणे, याच्यातलं पाणी आटत आलेलं आहे। तर याच्यावरून आपण आता 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। अशा पद्धतीने तूप घातलं ना तर या भाताला कोटिंग तुपाचं आणि वासही खूपच छान येतो, तूप आणि या मसाले भाताचा वास। तर इथं आपण आता तूप घालून घेऊयात वरून आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं या सर्व मिश्रणाला आता भाताला वाफ येऊन देऊयात। तर बऱ्यापैकी आपला हा भात पूर्ण शिजलेला आहे। तर बघू शकता हे वरती आहे, हे पाणी नाही आहे, हे तूप आपलं जे आपण घातलेलं आहे ते तूप वरती तरंगताना दिसतंय, ते आपण हलवून सर्व भातामध्ये मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून 1-2 मिनटं पुन्हा वाफ येऊन द्यायची आणि तयार होतो आपला हा हरभऱ्याचा मसाले भात। तर एकदा चेक करून बघूयात आपले तांदूळ शिजलेले आहेत का। तर हे आपले तांदूळ शिजलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण हरभरे आधी शिजवून घेतले होते, त्यामुळे तांदळाबरोबरच हे हरभरेही आपले व्यवस्थित असे शिजले जातात। तर तयार आहे हा आपला हरभऱ्याचा भात। पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून याला एक वाफ येऊन द्यायची गॅस बंद करून आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत हा भात। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा, एकदम साधी सरळ सोपी आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।